हॅलो मित्रांनो, आशा करतो आपण सर्वजण खुशाल असाल. मी कदीर शेख, क्रिकेट कोच. आज आपणास या कोरोना महामारीत घरी राहून क्रिकेट या खेळाचे सराव कसे करायचे हे आपणास आज सांगणार आहेत. चला तर बघूया. या खेळापूर्वी आपण वॉर्मअप कसा करावा. वॉर्मअप करण्यापूर्वी सर्वात प्रथम आपल्याला बॉडी गरम करणे आवश्यक आहे. त्याच्यासाठी आपण थोडंसं इथे रनिंग करणार आहोत. तुम्हाला ते दाखवतो मी कसं करावं ते. सुरुवात आपण थोडी जॉगिंग करूया. चला तर आता ही झाली आपली बॉडी, थोडी आपण गरम करून घेतली. आता बॉडी गरम झाल्यानंतर टॉप टू बॉटम आपण वॉर्मअप करणार आहे. टॉप आवश्यक आहे. ओके, चला तर सर्वात पहिले हाफ नेट रोटेशन. चेंज युअर चेंज साइडवेज, change up and down, change side, change down, change upwards. Hand rotation. Firstly, one hand rotation, change reverse, change other hand, change reverse, change both hands, change reverse, change reverse, change other hand, change wrist rotation, reverse. Okay, change palm press, change other hand, change ओके. हे झालं आपलं हँड रोटेशन, हे हाताचं वॉर्मअप. आता आपण हिप रोटेशन. आता आपण करूया हिप रोटेशन. थोडं पाया डिस्टन्स घ्यायचा आहे. कमरेवर हात, कमरेवरचे हात आणि हिप रोटेशन. 1 2 3 4 5 चेंज रिवर्स. 1 2 3 4 5. ओके, चेंज डाऊन. पायात आणखी थोडं डिस्टन्स घ्यायचं आहे अँड डाऊन. तर लेफ्ट हँडने लेफ्ट लेगला खाली टच करायचं. ओके, राईट लेगला राईट हँडने टच करायचं अँड 30 काउंट. ओके, 1 2 3 1 2 3 4 5. Change other leg. 1 2 3 4 5. Change 1 2 3 4 5. ओके, 2 वेळेस हे आपण करायचे आहे. हे झाल्यानंतर 1 2 3 4 5. Change 1 2 3 4 5. Change back. 1 2 3 4 5. Change 1 2 3 4 5. Okay, change other leg.
झाल्यानंतर नी रोटेशन. ओके, दोन्ही लेग जॉईंट करायचे, नी थोडेसे बेंड करायचे, जास्त टोच्या पुढे पण नी गेली नाही पाहिजे. हां, आणि रोटेशन करायचे. ओके, 1 2 3 4 5 चेंज. 1 2 3 4 5. आता या आपण थोडेसे लास्टला सर्वात महत्त्वाचं वॉर्मअप झाल्यानंतर लास्टला ताडासन करायचं आपल्याला. ताडासन. ओके, दोन्ही लेग जॉईंट अप 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 हिलवरती करायचे आणि थोडंसं वर जितकं ताणता येईल तितकी बॉडी ताणून घ्यायची. मग पुढे थोडंसं नॉर्मल चालायचं आहे, वॉकिंग. ओके, रिवर्स. चला हे झालं आपलं वॉर्मअप. आता वॉर्मअप झाल्यानंतर आपण घेऊया हे कॅचेस कसे घ्यायचे, तिची एकटे असल्यानंतर सराव कसा करायचा. कोणी मित्र असेल तर ठीक आहे, कोणी मित्र नसेल तर आपण एकट्याने घरी राहून कसं कॅचेस घ्यायचे हे चला तर पाहूया. कॅचेस घ्यायचे कसे. कॅचेस आणि फिडिंगची प्रॅक्टिस करताना आपल्याकडे टेनिस बॉल असणे खूप आवश्यक आहे. टेनिस बॉल आहे. आता कॅच घ्यायची कसे, एक अप्पर कॅच अँड लोअर कॅच. आता चेजच्या खाली असेल तर ते लोअर कॅच, आपल्या भाषेत म्हटलं तर ते लोअर कॅच सोप्या भाषेत, आणि चेजच्या वरती असेल तर ते अप्पर कॅच. आता लोअर कॅच घ्यायचं कसं, प्रथम तर तुम्हाला सांगतो की हँड पोझिशन कशी पाहिजे. हँड पोझिशन जी आपली आहे ती दोन्ही हाताचे तलवे आपले जॉईंट पाहिजे. फिंगर असते जास्त हे पण नको आणि जास्त क्लोज पण नको. ते ॲज अ नॉर्मली ही पोझिशन दॅन अल्ला पोझिशन. ओके, हे झालं लोअर कॅचेससाठी. ओके, आणि कॅच घेताना प्रॉपरली हे. ओके, अँड अप्पर कॅचेसला दिस पोझिशन. जास्त हे पण नको, हे सुटेल पण नको, कारण की हे कधी खाली वरती झालं ना हात, जेव्हा बॉल लागतो त्यावेळेस एका हाताला बॉल लागला तर खाली वरती होतो. पण जेच कधी आपले जॉईंट असेल तर रिस्ट जॉईंट असेल तर खाली वरती होण्याचा शॉर्टच नाही, तेव्हा आपल्याला कॅचेस प्रॉपरली जमेल. चला तयार, आपण पाहूया या एकटे राऊंड प्रॅक्टिस कशी करायची. आपल्याकडे ते नॉर्मली सर्वांकडे भिंती असेलच, घराच्या वरती, टेरेसवरती, बाजूला असेलच, तर त्या भिंतीजवळ जायचं आहे. आपण पहिले पाहणार आहे लोअर कॅचेस राऊंड प्रॅक्टिस कशी करायची आहे. पाहूया लोअर कॅचेसची प्रॅक्टिस. सर्वात प्रथम लोअर कॅचेसला काय करायचं, प्रॉपर आपल्याला डिस्टन्स घ्यायचं आहे लेगमध्ये, जास्त पण नको आणि कमी पण नको. प्रॉपर डिस्टन्स घेतल्यानंतर आपल्याला भिंत समोर पाहायचं आहे, आपल्याला जिथे बॉल मारायचं ते टार्गेट. ओके, अँड देन या पद्धतीने आपण कॅचेसची प्रॅक्टिस घेऊ शकता. पण फिंगर आपले प्रॉपर पाहिजे, हात खाली वरती नको, कारण खाली वरती हात झाल्यानंतर तो कॅचेस सुटण्याचे चान्सेस आहे. ॲज अ प्रॅक्टिस स्लिपची सुद्धा प्रॅक्टिस आपली इथूनच होते आणि लोअर कॅचेसची सुद्धा या पद्धतीने आपण घरी प्रॅक्टिस करू शकता. ओके, अंडर आर्म बॉल थ्रो करायचा आणि कॅच घ्यायचा. हे झालं आपलं नॉर्मली कॅचेस. आता अप्पर कॅचेसचं पाहूया. ओके, भिंतीच्या वरती आपल्या डोक्याच्या वरती बॉल मारायचा आहे आणि कॅच घ्यायचे. ओके, दिस पोझिशन. ओके, हे झाले आपले लोअर अँड अप्पर कॅचेस. आता याच्यात नंतर फिल्डिंग कशी करायची असंच हे राहून तर पाहूया. तर आपण पाहिलं अप्पर कॅचेस अँड लोअर कॅचेसची आपण घरात भिंतीला कशी प्रॅक्टिस करावी. ओके, चला तर आता पाहूया फिल्डिंग कशी करायची. आता सर्वात प्रथम काय करायचं आहे, आपल्याला थोडं भिंतीपासून थोडं डिस्टन्स घ्यायचं आहे. डिस्टन्स घेतल्यानंतर बॉल अंडर आर्म भिंतीला मारायचं आहे, बाउन्स करून नाही मारायचं, डायरेक्टली भिंतीला टच. ओके, हे झाली. या पद्धतीने आपण प्रॅक्टिस करू शकता. ओके, हे झाली आपली फिल्डिंगची प्रॅक्टिस. आपण या पद्धतीने करणार आहोत. फास्ट कॅचेसची प्रॅक्टिस. सेम काहीच करायचं नाही, थोडं डिस्टन्स घ्यायचं आहे, बॉल घ्यायचा आहे अंडर आर्म
बॉल भिंतीला मारायचा आहे. ओके ओके, या पद्धतीने आपण कॅच घेऊ शकताय. हे झाले कॅचेसची प्रॅक्टिस. चला तर आता पाहूया आपण बॉलिंगमध्ये बॉलिंग ॲक्युरेसी वाढवण्यासाठी आपल्याला घरात राहून काय करता येईल. सर्वात प्रथम आपल्या कानाच्या समोरच्या भिंतीला कानाच्या लेवलला एक मार्क करून ठेवायचं. एक मार्क करायचं. तो मार्क झाला की तिथूनच त्या मार्क पासून ते 7 पावलं मोजून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7. 7 झाले की आपण मार्क करायचं आहे. हे झालं आपलं मेजरमेंट. तर या लाईनवरती आपल्याला थांबायचं आहे, या स्पॉटवरती. याच्यानंतर आपण जिथे समोर टार्गेट भिंतीवर टार्गेट केला आहे त्या टार्गेटला फोकस करायचा आहे. आणि जे लेफ्ट हँड असेल त्यांनी लेफ्ट हँडमध्ये धरायचं आहे बॉल, जे राईट हँड असेल त्यांनी राईट हँडमध्ये धरायचं आहे. तर ते झाल्यानंतर आता मी राईट हँड आहे, मी राईट हँडने प्रॅक्टिस करतो. फर्स्टली मी राईट हँड आहे, राईट हँडने फर्स्ट पाऊल टाकणार राईट लेग. 1, नजर समोर असली पाहिजे त्या टार्गेटकडे, आपली पूर्ण फोकस तिकडे असला पाहिजे. 1 2 and 3. 1 2 3. स्पॉटच्या समोरच्या स्पॉट, भिंतीवरचा स्पॉट आणि इकडे आपण मार्क केलेला हा एक स्पॉट. या स्पॉटवरती आपण उभे राहिल्यानंतर समोर टार्गेटकडे फोकस करायचा आहे, पूर्ण लक्ष त्याच्याकडे द्यायचं आहे. याचबरोबर तुम्ही फक्त टेनिस बॉलवरच नाही तर तुम्ही लेदर बॉलवरती सुद्धा प्रॅक्टिस करू शकताय. पण प्रॅक्टिस लेदर बॉलवरती करायची म्हणल्यानंतर समोर भिंतीचं वाटोळं होऊन जाईल, भिंत मोडेल. त्याच्यासाठी मग तुम्ही काय करायचं, तिथं तुम्ही एक तुमची गादी लावू शकताय किंवा तिथे तुमचं ब्लँकेट वगैरे जास्त जाडीचं लावू शकताय. त्याच्यावरती स्पॉट करून तुम्ही प्रॅक्टिस करू शकताय लेदर बॉलवरती. पण विदाऊट सपोर्टिंग तुम्ही प्रॅक्टिस लेदर बॉलवरती करायची नाहीये. तुमच्या एकला ही पोझिशन आल्यानंतर समोर टार्गेटकडे लक्ष पाहायचं आहे. तुमच्या एल्बोवरून, तुमचा एल्बो खूप महत्वाचा आहे. एल्बोचा टार्गेट आणि तुमच्या नजरचा टार्गेट एक वाचला पाहिजे. नजर समोर टार्गेटकडे 1 2 ला या पद्धतीने. पण 2 ला या पद्धतीने असल्यानंतर तुम्ही एक लक्षात ठेवायचं, पाहताना तुम्ही या साईडनेच पाहायचं आहे. ही पोझिशन, हे एल्बो, आणि तुमचा एल्बो जिकडे असेल तिकडे तुमचा टार्गेट असला पाहिजे. हे झालं 1 2 आणि 3 ला बॉल रिलीज करायचा आहे. 3. या पद्धतीने आपण घरात राहून प्रॅक्टिस करू शकताय, बॉलिंग प्रॅक्टिस करू शकताय, बॉलिंग ॲक्युरेसी वाढू शकताय, बॉलिंग ॲक्शन सुधारू शकताय, स्विंग सुद्धा शिकू शकताय. पण लेदर बॉल असेल तर टेनिस बॉलचा यूज करा, कारण की भिंत मोडणार नाही. आणि स्विंगसाठी नॉर्मली फास्ट बॉलरने काय करायचं आहे, सर्वात प्रथम तुम्ही बॉल ग्रिप महत्त्वाची. बॉल ग्रिप धरण्यासाठी आता राईट हँड आहे, मी राईट हँडसाठी ग्रिप तिथंच जास्त पण नको आणि कमी पण नको आणि जास्त पण नको, बस नॉर्मली सिम लेवलने आपलं हे पाहिजे. आता हे झाल्यानंतर हे बॉल आहे, या पद्धतीने बॉल आपल्या या मिडल फिंगरच्या लाईनीत लावून घ्यायचं आहे. ओके, हे लावून झाल्यानंतर या पद्धतीने बॉल ठेवला. आपला थंब प्रॉपरली मिडलला आला पाहिजे, हे नॉर्मली सिम. ओके, या पद्धतीने. आणि इथे गॅप असला पाहिजे, इथे आतमध्ये पूर्ण गॅप असला पाहिजे. या पद्धतीने तुम्ही बॉल धरू शकताय. आणि बॉल धरल्यानंतर प्रॅक्टिस कंटिन्यू, जोपर्यंत आपली पूर्णपणे ग्रिपची प्रॅक्टिस येत नाही तोपर्यंत बॉल ग्रिप धरायचा आणि रिव्हर्स धरायचा. फास्ट बॉलरने हे करत राहणे गरजेचे आहे. बॉल पूर्ण सीमवरती, बॉल हल्ला नाही पाहिजे, बॉल सीमवरती रोल झाला पाहिजे. ओके, या पद्धतीने फास्ट बॉलर ग्रिप धरू शकताय.
नॉर्मली फिंगरमध्ये धरून बॉल ग्रिप प्रॅक्टिस करायची. ओके, त्या पद्धतीने ही ऑफ स्पिनसाठी. ओके, या ऑफ स्पिनसाठी आपण या पद्धतीने ग्रिप धरून बॉल स्विंग करायचा, ते पण सीमवरती झाला पाहिजे, याची काळजी घ्यायची. जितकं फिरवता येईल तितकं फिरवायचा आहे बॉल आपल्याला, जितका फिरवता येईल. ज्यांचे फिंगर बारीक असतील त्यांनी ही पोझिशन धरायची, जास्त मोठं नाही, जास्त येणे. आणि त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तुमचा इम्पॉर्टंट रोल करतो तो फिंगरचा हा थंब सर्वात मोठा रोल या पद्धतीने रोल करतो. रोल बॉल फिरवण्यासाठी रोल या पद्धतीने बॉल फिरवण्यासाठी तुमचा हे. मी बॉलिंग करणार त्यावेळेस याची प्रॅक्टिस करायची घरात राहून बसल्या बसल्या फक्त इतकंच. बॉल फिरवायचा आहे, जितका फिरवता येईल तितका फिरवायचा आहे, जितका फिरवता येईल तितका फिरवायचा बॉल. ओके, हे झालं ऑफ स्पिनरसाठी. लेग स्पिनरसाठी बॉल फिंगर लाईक दिस. ओके, फक्त याची प्रॅक्टिस करायची. ज्यावेळेस तुम्ही स्कूलमध्ये येणार त्यावेळेस मी तुम्हाला पूर्णपणे प्रॉपरली पुन्हा सांगेल, काळजी करू नका. ज्या पद्धतीने आपण फास्ट बॉलिंगची प्रॅक्टिस केली त्याच पद्धतीने आपण स्पिनची सुद्धा प्रॅक्टिस करू शकता. सेम थिंग. पुढे स्पॉट डिस्टन्स 7 मीटर अँड दॅन फिंगर. या पद्धतीने आपण प्रॅक्टिस करू शकताय ॲज अ फॉलो थ्रू. सेम, काहीच फरक नाही, फक्त तुम्ही स्पिन करायचं आहे आणि ते फास्ट टाकणार आहे. जे फास्ट बॉलर आहे ते फास्ट टाकणार आहे आणि जे स्पिनर आहे ते स्पिन करणार आहे. सेम या पद्धतीने. तर आतापर्यंत आपण पाहिलं तो फर्स्ट ऑल वॉर्मअप. कधी पण सराव करताना कोणताही खेळ असून द्या, सराव करायचा त्या खेळाचा सराव करण्याच्या अगोदर वॉर्मअप करणे हे खूप गरजेचे असते. त्यामुळे आपण सर्वात पहिले पाहिलं वॉर्मअप झाल्यानंतर आपण पाहिलं कॅचेस. घरात राहून एकट्याने कॅचेस कशी करायचे. तुमचा मित्र म्हणजे भिंतीबरोबर आपण कॅचेस प्रॅक्टिस कशी करायची हे एक शिकलो. त्याचबरोबर कॅचेस झाल्यानंतर आपण शिकलो बॉलिंग प्रॅक्टिस कशी करायची, ॲक्युरेसी कशी वाढवायची. ते फास्ट बॉलिंगची शिकलो, स्पिनची शिकलो, स्पिन या पद्धतीने स्पिनची शिकलो. आता आपण आता पाहूया बॅटिंग ड्रिल्स.